नाशिकमधील वादग्रस्त आणि स्वयंघोषित भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्या प्रकरणात आता अत्यंत नाट्यमय वळण आलं आहे। शिर्डीमधील कथित जमीन फसवणूक प्रकरणातील आरोपी आणि गेल्या काही काळापासून फरार असलेली त्यांची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलिसांसमोर हजर झाली। पोलिसांच्या चौकशीत कल्पना खरात यांनी नेमका काय जबाब दिला आणि आता अशोक खरात प्रकरणात पुढे काय काय घडू शकतं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी विकास, आपण पाहतात गुरुकृपा मराठी। अशोक खरात आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात नाशिक, सिन्नर आणि शिर्डी परिसरात फसवणूक, बेनामी मालमत्ता खरेदी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। शिर्डीमधील एका जमीन व्यवहार प्रकरणात रावसाहेब गोंदकर या शेतकऱ्याने अशोक खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात आणि इतर आरोपी विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला सावकारीच्या व्यवहारात अडकून त्याची जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे। सुमारे 4 एकर जमीन कर्जाच्या व्यवहारातून फसवणूक करून घेतल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणात कल्पना खरात यांना ताब्यात घेण्यासाठी 31 मार्च रोजी एसआयटीचं पथक त्यांच्या घरी गेलं होतं, मात्र त्या तपास यंत्रणेला चकवा देत त्या फरार झाल्याचा आरोप आहे। त्यानंतर अटक करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली। सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाल्यानंतर अखेर 13 ऑगस्ट रोजी कल्पना खरात आपल्या वकिलासह थेट शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या। यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली। सूत्रांच्या माहितीनुसार चौकशी दरम्यान कल्पना खरात यांनी या संपूर्ण व्यवहारातील आपली थेट भूमिका नाकारली आहे। शेतजमीन आणि इतर मालमत्तांशी संबंधित व्यवहाराची आपल्याला पूर्वकल्पना नव्हती, असा त्यांचा दावा आहे। इतकंच नाही तर आपल्या नावावर झालेले आर्थिक आणि जमिनीचे व्यवहार पती अशोक खरात यांनीच परस्पर केल्याचा दावा त्यांनी या चौकशी दरम्यान केल्याची माहिती आहे। म्हणजेच या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी अशोक खरात यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न कल्पना खरात यांनी केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। दरम्यान यापूर्वी कल्पना खरात यांच्या वकिलांनी न्यायालयात त्यांचा या प्रकरणाचा थेट सहभाग नसल्याचा युक्तिवाद केला होता। त्यांच्या नावावरील बँक खाते आणि व्यवहार पती अशोक खरात हाताळत असल्याचा दावाही करण्यात आला होता। मात्र आता कल्पना खरात पोलिसांसमोर हजर झाल्याने या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे। या चौकशीतून जमीन व्यवहार, आर्थिक व्यवहार आणि कथित बेनामी मालमत्ताबाबत आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्या कथित व्यवहारामागे आणखी कोणाची भूमिका आहे? या प्रकरणात नवीन नाव समोर येणार का आणि तक्रारदार शेतकऱ्याला न्याय मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पुढील तपासातून समोर येणार आहेत। कल्पना खरात यांनी पोलिसांना दिलेला जबाब तुम्हाला कितपत पटतो? तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी गुरुकृपा मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।